मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पांढरकवडा पोलिसांची कारवाई, वाहनातून अवैध विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक। पांढरकवडा, दिनांक 28 जून 2026। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत वाहनातून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विदेशी दारूचा साठा व वाहनासह एकूण 1,08,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 2 SM सिल्वर रंगाच्या मारुती सुझुकी अल्टो कारमधून विदेशी दारू विक्रीसाठी पांढरकवडा येथून अर्ली गावाकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक LD तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशील पोहेको, 1093 विलास जाधव व नापोहेको, 1244 सुनील राठोड यांनी तत्काळ कारवाई करत RTO चेकपोस्ट पाटणबोरी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर सापळा रचला। या कारवाईत आरोपी अजय देवराव तुमाने वय 29 राहणार घुबडी तालुका केळापूर आणि सुरेश भास्कर ओसावर वय 44 राहणार अर्ली तालुका केळापूर यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी अल्टो कारच्या डिकीतून पुढीलप्रमाणे विदेशी दारू जप्त करण्यात आली। ऑफिसर्स चॉईस ब्ल्यू 180 ml 50 बाटल्या किंमत 11,000 रुपये, रॉयल स्टॅग 180 ml 20 बाटल्या किंमत 5,000 रुपये, ऑफिसर्स चॉईस ब्ल्यू 2 लिटर 1 बाटली किंमत 2,250 रुपये। अशा प्रकारे विदेशी दारूची एकूण किंमत 18,250 रुपये असून वाहनाची किंमत 90,000 रुपये आहे। एकूण 1,08,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रोबिन बन्सल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक LD तावरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशील पोहेको, प्रमोद जुनुनकर पोहेको, विलास जाधव पोहेको, रजनीकांत पाटील नापोहेको, सुनील राठोड नापोहेको, सचिन काकडे व पोको, राजू मुतलवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली। सदर माहिती पोलीस प्रेस नोटद्वारे प्राप्त झाली आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।